काय चाललंय जरा बघून लक्ष देऊन काम कर ना. सगळे म्हणजे भुलगावातले वेडी लोक मलाच भेटलेत असं वाटतंय. मला इथे थांबायची इच्छाच नाहीये, निघूनच जाणार आहे. कधी आयुष्यात नाव काढतो का बघ या भुलगावचं. मला भुलगावाला भुलू शकत नाही तुम्ही. हे गाव म्हणजे मला कौतुक सांगायचं नाही तुमच्या गावाचं, कळलं? काय झालं एवढी चिडचिड का करायली? त्या गाडीचं चाक पंक्चर झालं होतं. मी माझं मी मॅनेज करत होतो. तुमच्या भुलगावातला एक माणूस तिकडे आला, म्हटलं मी मदत करतो. मदत करायला लागलो, स्टेपनी काढायला तो गेला तर तो म्हटला स्टेपनी वाकडी झाली, रिम वाकडं झालंय, मी रिपेअर करून आणतो म्हणता. 10-15 मिनिटात येतो म्हणला. तो गेला, तो अजून आलेला नाहीये. मी एकट्याने ती गाडी बाजूला कशी घेतली आणि इथपर्यंत कसा आलो माझं मला माहितीये. कसा होता दिसायला? ह्या प्रश्नाचं उत्तर मी का देऊ आणि काय देऊ तूच सांग मला. तू या वाड्याच्या वेशी बाहेर कधी पडलेस? तुला माहितीये काही कोणी? काहीतरी फालतूचे प्रश्न मला विचारायचे आणि इरिटेट करायचे. आलं तुम्हाला अडकवण्यासाठी कोणतरी मदत केली असणार बघा. अडकले, सगळेच अडकले. अडकले, सगळेच अडकले, सगळे अडकणार. राहू देत की ते राहू दे, माझी सवय मोडली नाही अजून, करू शकते मी. बऱ्याच दिवसांनी कोणाचा तरी हसण्याचा आवाज ऐकायला मिळाला. चला, चांगलंय. एक रिक्वेस्ट करू का मी? आज जे काही झालं ते बाबाला नको सांगूया प्लीज. नाही म्हणजे त्याला आवडणार नाही जे झालं ते, तो ओरडेल म्हणून. प्लीज. सांग कसं झाले? खारट झाली हो आमटी. खारट झाली? बटाटा टाकला की होईल की व्यवस्थित? हा, मी टाकते बटाटा. शर्वरी एक काम कर ना, ही कोथिंबीर तेवढी चिरून दे ना मला. नाही नको नको नको, मीच चिरते. थांब थांब. असू दे, मी चिरते, द्या. अगं नको नको, उगाच हात बीत कापायचा नको. अगं हो हो, किती काळजी घेशील तिची? आता काय लहान राहिलीये का? करेल की व्यवस्थित. आजी, तुम्हाला माहितीये आमच्या मुंबईच्या घरी अलका मावशी यायच्या कामाला. त्या मला अजिबात किचन मध्ये जाऊ द्यायच्या नाहीत. म्हणजे जरा किचन मध्ये गेले की घालवून लावायच्या. आणि बाबाचं पण सेम, त्याला पण बाहेर काढायच्या त्या. तुम्हाला माहितीये एकदा काय झालं? बाबांना काहीतरी चिरत होता तर त्याच्या हाताला कापलं गेलं. तर त्या इतक्या बडबडायला लागल्या की त्याला लागलंय हेच विसरून गेला. मला ना खूप इच्छा असते किचन मध्ये काहीतरी करावं, पण मला कोणी येऊच देत नाही. बाईचं आयुष्य असंच असतंय बघ. समजा त्या स्वयंपाकघरात गुंतलेलं असतं. जगातली कुठली बी बाई तिला किती बी मोठं घर दाखवलं ना, पहिले लक्ष कुठं जातंय माहितीये का? स्वयंपाकघराकडं. आमची विभा लग्न करून आमच्या घरी आली ना, तेव्हा सगळं लक्ष तिचं स्वयंपाकघराकडंच. दूध उतू जाते का, पाणी ठेवलंय का, समजे हेच बघत बसायची बघ. आठवतंय का विभा? तुम्ही कधी आलात माझं? आत्ताच आलो. पण तुमचं इतकं छान चाललं होतं, गप्पा रंगल्या होत्या, म्हणलं कशाला डिस्टर्ब करा. काय झालं? काय झालं? मी हळद आणते सांगितलं होतं मी तुला. इंजेक्शन घ्यायला लागेल आहे का तुमच्याकडे? कापलं नाहीये, मी खूप वेळ बसून होते पण क्रॅम्प आला फक्त, बाकी काही नाही झालं. काय घाबरलो ना मी? तुम्ही उगाच घाबरले. ते राहू दे, आता ते मी करते. नाही नाही नाही, अर्धवट काम सोडायचं नसतं, मी करेन पूर्ण. द्या, करेन मी. बरं हे घ्या, हे किराणा सामान आहे, चेक करून घ्या. आणि आई, या तुमच्यासाठी साड्या आणल्यात मी. हां, आणि या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या पण चेक करून घ्या. विभावरीने मला यादी दिली होती. विभावरी काय हे? हां, कशाला यादी वगैरे देत बसली ग? नाही तुम्ही हे वापस करून टाका. धरा. आजी, अजिबात नाही म्हणायचं नाही. अगं तुम्ही नाही म्हणालात तर मी जेवणार नाही. नाही, जेवायला नाही म्हणायचं नाही.
पण अहो काय गरज काय होती ह्या समद्याची. लई करताय तुम्ही माझ्यासाठी बघा. माफ करा मला. मी तुम्हाला चुकीचं समजत होते. मला वाटत होतं नानांचा मुलगा नानांसारखाच असेल. पण तुम्ही शर्वरी लई वेगळे आहात बघा. म्हणून तर माझी पावलं या नकोशा वाटणाऱ्या वाड्यात थांबली. माझ्या पोरानं मला कधी एक साडी दिली नाही हो. आणि तुम्ही मला माफ करा. मी याच्या आधी तुम्हाला लय बोलले. आई हे बघा, रडू नका, रडू नका. जे झालं ते आता सोडून देऊयात आपण. तुम्ही आता इथे आलाय ना, आता तुम्हाला काही कोणी बोलणारं नाहीये. पण मला फक्त एक गोष्ट तुमची खूप खटकते बरं का. कुठली? मी तुम्हाला एवढं आई आई असं म्हणतो, पण तुम्ही मला आहोज आहोज करताय अजून. अहो कुठल्या जगातली आई आहे की आपल्या मुलाला ती आहोज आहो करते. तुम्ही मला जर अनंत म्हणून हाक मारलीत तर मला असं वाटेल की एका आईने मुलाला हाक मारली. तुम्ही मगाशी काहीतरी म्हणत होतात ना, आमटी खारट का झाली? माहितीये कशामुळे झाली? या सारख्या रडतात ना त्याच्यामुळे. काय? हॅलो, हा हॅलो हॅलो. चांगले दिसायले सगळे हसताना. अशीच हसत राहा. पुढं काही पण घडलं ना, असंच हसत राहायचं. पण ही लाकडं काय करायचे? लागतील ना कधीतरी मागं पुढं. हॅलो, हा एक सेकंड मला रेंज मध्ये येऊ दे. हॅलो, हा ऐकू येतंय का आता तुम्हाला? हॅलो, हा 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 येस येस येस. हो हो हो. नाही नाही नाही, मी वायफायचं लावलं होतं पण त्याचं काहीतरी शॉर्ट सर्किट झालं, त्यामुळे इश्यू आहे जरा. बोला. नाही नाही, मी भुलगावातनं निघतोय. त्यांचं कार्य वगैरे उरकलं की मी निघणार आहे. नाही नाही, मी काय, मला काही थांबायचं नाहीये. आणि ऐका, मी काय म्हणत होतो तुम्हाला, मालक पुढं चालली. असं जाता यायचं नसतंय आता. रंगत आलेला खेळ आता सोडून जाता यायचं नसतंय. मालक, नानांच्या कार्याच्या दिवशीच खेळ सुरू होणार आता. अरे वा, छान दिसते आई साडी. आई ही पण बघा ना, ही पण बघा कशी दिसते. विभा, तू बघ की तुझ्यासाठी. हा अगं, आता मुंबईला जाणार, 4 चौघात वावरणार, तुझ्याकडं नको आहे चांगल्या चुंगल्या साड्या. मी काय म्हातारी इथंच राहणार आहे. तू बघ विभा. अगं एकदम असं चेहरा पाडायला काय झालं? नाही काय नाही, मी रात्रीच्या जेवणाचं बघते. हा विभा बस इथे. आई नाही नाही, बस बस बघ. देकडे सांग मला काय झालं. कधी कधी वाटतं आई की सगळं चांगलं चालू आहे तर कुणाची नजर नको लागायला. नाही लागायची. विभा, आता सगळं बदलताना दिसतंय. आतापर्यंत आपण दोघीच होतो ना एकमेकींना. वाटलं नव्हतं की आपल्या आयुष्यात कोणी येईल म्हणून, पण अनंत आला. तुझा नवरा, माझा मुलगा. त्याच्यामुळे मला माझी नात मिळाली. आता सगळं चांगलं होणार बघ. नाहीतर त्या घरात असताना शशीच्या त्रासामुळे रोज देवाकडे मरण मागत होते. पण आता आयुष्य मागणार आहे. का माहितीये का?
कारण मला आता तुला आनंदी असताना बघायचंय, हसताना बघायचंय, संसारात छान रमताना बघायचंय बघ. विभा, विभा इकडे बघ. आता रडायचं नाही. रडायचे दिवस संपले, तुझे गेले. आता आनंदी राहायचं, हसत राहायचं. येते का ध्यानात? काय हो, काय झालं? आई शर्वरीला जेवायला द्यायला गेलेत का? शरू त्याच नाही, एकटं एकटं बसायचं नाही जेवायला, समद्यांसोबत बसायचं. हा चल बघू, ये इकडे ये. हा या 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 विभा, शरूला पण वाढ जेवायला. या आई या, शरू या, बसा. आपण आता एकत्र जेव, तुम्ही पण बसा. अहो नाही, तुमचं होऊ दे, मग मी बसेल. अहो असं कशाला? आता त्यांचं ऐकलं नाहीत का? त्या म्हणतात एकत्र जेव म्हणजे काय, नंतर कशाला? कशाला? नाही. तारा बस की आमच्या बरोबर जेवायला. नाही, रातच्याला भूक लागत नसती मला. सकाळी सुद्धा मी कधी तुला खाताना पाहिलेलं नाहीये. तुम्हाला सगळ्यांना असं आनंदात बघून भूक भागती माझी. असंच सगळ्यांनी मिळून एक राहायचं, नाहीतर शशी सारखे माणसं येतील इथं आणि ते आल्यावर काय. काय म्हटलीस तू? शशी आणि त्याची माणसं म्हणजे? शशी इकडे आला होता? कोणी काय बोलणार आहे का? बाबा बाबा तू का त्रास करून घेतोयस? तो गेला आता. त्रास करून घेऊ म्हणजे तो इकडे आला होता, बरोबर? आणि मला कोणी सांगितलेलं नाहीये. एखादी व्यक्ती आपल्या वाड्यामध्ये येते, गोंधळ घालते आणि आपण नुसतं बघत राहायचंय का? त्याला मी त्या दिवशी तंबी दिली होती, इथे पुन्हा आलास तर बघ, आणि तरी त्यांनी इथे यायची हिंमत केली. आता संपलं. नाही, मी एक, मला अडवू नका. आता मी त्याची पोलीस कंप्लेंट करणार आहे, आणि पोलिसांनी जर का काही कारवाई केली नाही ना, तर मी त्याला इतका तुडवणार आहे ना की तो कधी त्याच्या पायावरती सुद्धा उभा नाही राहिला पाहिजे. बस. काय जात नाही असं तू? मला नाही माहिती. हे बघा, नका लागू त्या माणसाच्या नादी. मी किती वेळा सांगितलं. नका लागू म्हणजे अहो, पण तो येत राहतोय आणि आपण काही करायचं नाहीये का? तसाच येतो, दुसऱ्याचं सुख भगवत नाही त्याला. पण ऐका, तो पुन्हा येणार नाही. तो परत येणार नाही कशावरनं? तो तुमच्या मागे सुद्धा आला होता, म्हणजे इकडे नाही येणार कशावरनं? मी सांगतोय जाऊ नकोस, पण तू जातोस. प्लीज आमचं ऐक, नको जाऊ. माझं ऐका ना, नका ना जाऊ. नका जाऊ म्हणजे काय? अनंता, आई म्हणतोस ना, मग ऐकणार नाहीस माझं? मालक नाही येणार तू आता. त्या बारक्या शरीवरीला घाबरलाय तू. तारा गप्प बसतेस का तू? एक मिनिट, हिला घाबरलाय म्हणजे? हा काय झालंय? तुला काही केलंय का त्यांनी? तुला काही लागलं नाहीये ना? मला खरं खरं सांगा. काहीच झालेलं नाहीये. काहीच नाही केलंय त्यांनी. काही नाही झालं मला. महाजन, तुम्ही काळजी करू नका. आपली शर्वरी धीटे. धीटे म्हणजे? शरू, मला खरं सांग, काय झालंय? तो कशासाठी आला होता इकडे? कोणी सांगणार आहे का मला? दागिन्यांसाठी. मला त्रास देत होते ते, पण शर्वरीनं घालवून लावलं. शर्वरीनं सगळं सांभाळून घेतलं. सांभाळून घेतलं म्हणजे काय? त्यांनी काही केलंय का तुला? तुला लागलंय का काही? बाबा प्लीज ओरडू नकोस, मला काही झालेलं नाहीये. शरू यार, शरू प्लीज प्लीज, एवढ्या लवकर मोठी नको. फार झालं आता, डोक्यावरनं पाणी गेलंय. शशिकांतला थांबवलंच पाहिजे, त्याला अद्दल घडवलीच पाहिजे. ऐका, नका जाऊ. नाही येणार तो परत. अहो नाही, आज मी इकडे आहे, उद्या मी आणि शर्वरी मुंबईला गेल्यानंतर तुमचं काय होईल? ते काय नाही, तुम्ही माझी जबाबदारी आहात. त्याला रोखण्यासाठी आता काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. आई, तुमच्या खोलीत अंथरून घातलंय मी, आणि पाण्याचा तांब्या पण ठेवलाय. काही लागलं तर आवाज द्या. हा, छान वाटलं ना आज सगळे एकत्र जेवले, गप्पा झाल्या.
असं रोज व्हायला पाहिजे. मला तर वाटतं निदान एका वेळचं जेवण तरी असंच एकत्र व्हायला पाहिजे. आई, तुमच्यामुळे शर्वरी सुद्धा आता मिळून मिसळून वागायला लागली. विभा बस इथं. विभा, हे समजा तू बोलतीयस ते मला बरं वाटावं म्हणून की तुला? म्हणजे तुला चांगलंच कळतंय मला काय म्हणायचं ते. विभा, अगं मुंबईचा इशे निघाल्यावर तू गप्प का होतीस? विभा, अनंतासोबत तुझे लग्न झाले. शेवटच्या श्वासापर्यंत तू त्याच्यासोबत असायला पाहिजेस. लग्न कुठल्या का परिस्थितीत झालं असं ना, पण तू त्याच्यासोबत असायला पाहिजेस. त्यांना तुला मुंबईला घेऊन जायलाच पाहिजे. आई, त्यांच्या बरोबर मुंबईला जायचं नाही हा निर्णय माझा आहे. आई, त्यांनी हे लग्न करून मला त्या राक्षसापासून वाचवलं. त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर, आणि त्या उपकारांच्या बदल्यात मी एवढं तर करूच शकते. अगं विभा, आई हो, डोक्यावर छत आहे, सुरक्षित वाटतं इथं. त्या राक्षसाची भीती नाही. आणि मी काही दिवसांनी हॉस्पिटलला पण जायला लागेल. माझं काम सुरू राहील. आई, मला कोणावर रोज व्हायचं नाहीये. आणि तुम्ही आहात की माझ्या बरोबर. नका काळजी करू आई. किती मोठ्या मनाची आहेस का. आधी कपाळावरचं कुकू पुसलं, तुझा दीर तुझ्या मागं लागला, आणि आता दुसरं लग्न झालं तर तो तुला सोडून चाललाय मुंबईला. आई, मी परत सांगते, हा निर्णय माझा आहे. विभा, अगं एकटी बाई म्हणली की लचके तोडणाऱ्यांची काय कमी असते का? बाई एकटी दिसली की राक्षस वेगळ्या नजरेनं बघतात, आपल्या एकटेपणाचा फायदा घ्यायला लागतात. त्यात नवरा नांदवत नाही म्हणल्यावर तर नावं ठेवणाऱ्यांची काय कमी असते का? विभा, माझं ऐक, माझी एकच इच्छा आहे, तू हितनं या बुलगावातनं या नरकातून निघून जा. बघ, तू कुठं बी अडकू नकोस. मी बरोबर येळेला अनंतासोबत बोलते. आई पण आहो, ऐक माझं विभा, तू अनंतासोबत निघून जा, सुखानं संसार कर. मी पाठवणार आहे तुला. बुलगावची सावली सुद्धा पडू देणार नाही तुझ्यावर. नाना, नाना, नाही नाही, थांबा नाना. मी तुमच्या वासनेला बळी पडणार नाही. नाना थांबा. नाना, अशा तेव्हा माझ्या तावडीतनं सुटलीस, आता कशी सुटशील? चंद्रविलास मध्ये आलीस तेव्हाच तुझा मृत्यू अटळ झाला. विभावरी आणि अनंताला शर्वरी सोबत मुंबईला पाठवणारे तू कोण ग? इथं साधं पान सुद्धा माझ्या परवानगीशिवाय हालत नाही उषा. माझ्या वाटेत जो आडवा येतो त्याचा मृत्यू अटळ असतो. आणि तुझ्या मृत्यूने माहितीये का काय होणार आहे? माझ्या विधीसाठी मूर्तीचा एक तुकडा मिळणार आहे. बोल,
कधी येऊ दे तो मूर्तीचा तुकडा चंद्रविलास मध्ये. नानांच्या खोलीत कसे काय आले?